साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतकालावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीचे सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपप्रत्यय प्राप्त होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतील. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केलेली आहे. औदुंबर वृक्ष महात्म्य. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. तसेच औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिवृद्र केल्याचे फळ मिळते. आणि त्यानंतर औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं असं म्हटलं जातं. या झाडाच्या एक वृक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग यासारखे भयंकर रोग देखील मुक्त होतात. तसेच औदुंबर झाडाचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अत्यंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती यासारखे ऐश्वर प्राप्त होते. कथा. प्रभू विष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. जाणून घ्या काय आहे ते कथा. हिरण्यकश्यप नावाचा एक दैत्य होता, ज्याला देव दानव मानव कोण करून आकाशात घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा हा ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण याने तो फार उत्तम झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता. सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुदैवाने ते काही शक्य झालेले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकश्यपू प्रल्हाद म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे. हे ऐकता संतापलेल्या हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला, परंतु त्या दैवाच्या पोटावरील कालकूट विष या नरसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळपासच्या औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात नरसिंहाची आपली नखे खुपसवायची सांगितले. त्या औदुंबराचा परिणाम नरसिंहाच्या नखा शांत झाला. विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्या सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतकालावरील कल्पवृक्ष असे म्हटले जाते. दैवी वृक्ष औदुंबर. आता दैवी वृक्षाबद्दल बोलूया तर कडुनिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हिंदू धर्मात हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. त्या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड. पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही. या झाडाची फळे, पाने, मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच, पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष दूर होतात. तर कशी वाटली ही माहिती? आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला